हो नाश्ता करा ना. खा ना तू. माया भरलं तुझ्या बडबडीनं पोट. घ्या पाणी प्या. मला नाही प्याज आहे पण. हो सोडा ना आता राग जाऊ द्या ना. म्हटलं ना मला प्याज नाही आहे म्हणून. हो किराणा संपला घेऊन या बरं. आई मायापाशी टाईम नाही आहे किराणा आणायला. ज्याच्यापाशी टाईम आहे त्यांना घेऊन या. अरे खरंच संपला ना घेऊन या बरं. आई जसं तोंड चालते तसे हातपायी चालवा म्हणा. दुसऱ्याच्या भरोशावर नाही राव. घेऊन या किराणा. चला जेवण करून घ्या बरं. मी नाही जेवत. जेव तू. अरे सोडा ना आता राग ऐकत जा बरं. तू ऐकतं की नाही माया. मी तुझ्या ऐकू. खा ना तू. भूक लागली तर सांगा. एवढे नाटकं करावं लागतात का? जेवण थंड झालं ते गरम करून देते थांबा. तुम्ही वेळेवर जेवत जा बरं. हेल्थ खराब होईल. त्या अक्षयला ॲडमिट करायला लागलं. त्याला काय झालं? 3 दिवस झाले ॲडमिट आहे तो. इलाजासाठी नातेवाईकाला पैसे मागावं लागून राहिले. पहिलेच माया ऐकलं असतं आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स घेतला असता ते नोबत आली नसती. हो याच्यात सर्वच कव्हर होते का? हॉस्पिटलायझेशन असो, सर्जरी असो, टेस्ट असो, मेडिकल बिल्स असो, यात सगळं कव्हर होते. अरे हे एक पॉलिसी आहे. इमर्जन्सी कधी सांगून थोडी येत असते. पण लय महाग असेल ना. अरे नाही रे, फक्त 12 रुपये पर डे आहे. 14,000 प्लस कॅशलेस हॉस्पिटल्स, 850 प्लस ब्रँचेस आहे इंडियामध्ये. 97% कॅशलेस अप्रुव्हल 3 घंट्यात भेटते फक्त. इमर्जन्सी मध्ये क्लेम करता येते. अरे बिलकुल 1 करोडापेक्षा जास्त क्लेम सेटल झाले आहेत. माया म्हणणं असं आहे की स्टार हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक फॅमिलीजवळ असला पाहिजे. कारण कोणालाही जर पैशाची गरज लागली तर त्याला हेल्पलेस नाही वाटलं पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स ॲक्सिडेंटली नाही रोखत, पण ॲक्सिडेंटसाठी लागणारे पैसे नक्की देऊ शकते. माया बायोमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स घेऊन आपल्या फॅमिलीला फायनान्शियली सिक्युअर करा.